सलामीची जोडी मैदानामध्ये विकेश आणि अमर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. विकेश आणि अमर आणि गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज रोशन हजारी. केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली ना उसारणे टीमची, कारण त्यांनी मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर बाले संघाला अगदी 40 धावसंख्येमध्ये सुद्धा धावा डिपेंड करून ही मॅच जिंकली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 20 मिनिटामध्ये ही मॅच संपली पाहिजे, कारण अगदी आपण पाहिलं तर 5:30 वाजलेले आहेत आणि दोन्ही संघांसाठी आयोजकांनी 4-4 ओव्हरची मॅच ठेवली. मुद्दा म्हणून कोणी टाइमपास करू नका, कारण प्रत्येक ओव्हर मागे जर आपण मीटिंग घेत राहिला तर मात्र 5 वाजून 50 मिनिटांमध्ये ही षटकं समाप्त झाली पाहिजेत. पहिल्याच बॉलवरती तडाखा चांगला आहे, ऑन साईडला खेळलाय बॉल. नेकेच्या बॅटमधून हा फटका होता आणि या बॉलवरती मात्र सिंगल पूर्ण झाली आहे. धापलकावर सिंगल धाब येते. धावंत श्री गणेशा केला जातोय. आज सकाळी खूप उशिराने इथे सामने चालू झाले, अगदी 11:15 वाजता सामने चालू झाले आणि त्याच पुढे अगदी या शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅचमध्ये हा उशीर आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये मात्र आयोजकांना दोन संघ आपलेच आहेत आणि त्याच्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढत इथे पाहायला मिळू शकेल. अगदी 1 किलोमीटरचा अंतरसुद्धा नाही आहे दोन संघांमध्ये आणि तेच संघ एकमेकांसमोर सेमीफायनलची मॅच खेळत आहेत. एका संघाला भाग्य लाभेल एका ट्रॉफीवर नाव कोरण्याचं, तो संघ कोणता असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. मात्र तत्पूर्वी ही एक चांगली मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल यात शंका नाही, कारण एका बाजूला नारायण संघ आहे, दुसऱ्या बाजूला उसाटणे संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. रोशनचा पुढचा ओव्हर ऑन साईडला खेळत होता, थोडा बॉडीवर आदलला, त्याच दरम्यान थ्रोसुद्धा केला होता स्टंपवरती नॉन स्ट्राईक केला आणि लेगबायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 या धावसंख्येवर जाताना पाहायला मिळू शकेल. आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. रोशन हजारीची आपण गोलंदाजी वारंवार पाहिली आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांना 40 धावा वाचवायच्या होत्या आणि तिथे मात्र या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि मॅच जिंकून दिली होती. पुढचा बॉल रोशनचा आहे, अगदी थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न जरूर केला आणि वन बाउन्सचा इशारासुद्धा आला पंचांचा आणि त्याचमुळे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळू शकेल. इशारा तर केलेला आहे वन बाउन्सचा, अगदी स्विंग झाला बॉल आणि त्यानंतर मात्र अगदी तोंडासमोरून बॉल डिलिव्हर झाला आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वाईटसाठी थर्ड अंपायर नाही आहे, आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं, फक्त बिमरसाठी आपण चेक करू शकतो, वाईटसाठी चेक करू शकत नाही. पुढचा बॉल रोशनचा, या बॉलवरती टॉपेत लागली आहे, मोठी विकेट मिळवली आहे रोशन हजारीने 5व्या बॉलवरती आणि या बॉलवरती सफलता मिळवत असताना फलंदाज बाद होत असताना निकेश मैदानातून बाहेर. विकेश पाय जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आत्तापर्यंत या मैदानावरती 3 षटकार आय थिंक गेलेले नाहीत, मात्र 3 विकेट संपन्न झालेले आहे, विकेट हार्टिक झालेले आहे. मात्र पाहूया येणाऱ्या काळामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये ही फटकेबाजी पाहायला मिळू शकते का, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ही दुरावस्था झालेली आहे. खरं तर स्वप्नील चंद्रे मैदानावरती दाखल झालेले आहेत. पुढचा बॉल रोशनचा, स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी, चांगला चेंडू फेकला गेला शेवटचा आणि या षटकामध्ये अगदी रोखलं गेलंय फक्त 2 धावसंख्येवर, 1 गडी बाद. नारायण टीम ज्याने या स्पर्धेमध्ये हाय स्कोर नोंदवला तोच संघ आता एका षटकामध्ये फक्त 2 धावसंख्येवर.
आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय, कैलासदादा शेंद्रे यांच्या नावाचं संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. त्याच्याकडून सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज समीर पाटील. कॅप्टन लिडिंग पण आज कॅप्टन इनिंग बऱ्याच मॅचमध्ये पाहिली आहे आणि लावडली अपील आणि पंचांचं बोट आकाशामध्ये टॉपेज लागली आहे आणि दुसऱ्या गडी पहिल्या चेंडूवरती गारद. आणि नवीन आलेला फलंदाज प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळू शकेल. ही जोडी मात्र जमणं तेवढंच गरजेचं असणार आहे नारायण टीमसाठी, कारण दुसऱ्या बाजूने जो तिखट मारा केला जात आहे त्यामध्ये विशेष आपल्याला रोशनची गोलंदाजी आणि त्याला साथ देत असताना ही समीर पाटीलची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. अगदी ऑफ साईडला आपण पाहतो डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावण्यात आला आहे. डीपमध्ये लॉंग ऑफला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये मिड ऑनला आणि एक डीप मिड विकेटला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण इथं लावण्यात आलेलं आहे. मात्र मैदानामध्ये नवीन आलेला फलंदाज प्रेमनाथ हजारी पाहतोय. चला आता उशीर करू नका बॅट्समन, आपली स्पर्धा आहे, आपल्या स्पर्धेमध्ये आपण उशीर करू नका. सूर्य आपल्यापासून दूर चाललाय. पुढचा बॉल समीर पाटीलचा. हा बॉल चांगला स्ट्रोक ज्यासाठी झालं आखलं होतं त्याच्यामधून चेंडू भिरकावला. एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषे बाहेर, येतो चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धरून आणला होता, मात्र त्याच्या समोरून बॉल हा एका टप्प्याने सीमारेषा बाहेर गेला. 6 धावा धावपलकावरती लागल्या. कारण ज्या प्रकारची बॅटिंग प्रेमनाथ हजारी करतोय त्याच वेळेला तसं क्षेत्ररक्षण लावण्यात आलं होतं. पुलटाच बॉल आहे, ऑन साईडला फक्त प्ले केला आणि चुकी झाली क्षेत्ररक्षकाची. लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय हा चेंडू सीमारेषा बाहेर, अजून एक चौकार. मध्ये गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 होत्या, त्यानंतर विकेट संपन्न झाली. प्रेमनाथने मात्र आल्या चोहो बाजूने टोलीबाजी करत असताना 2 चौकार लगावलेत. पुढचा बॉल या वेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, अगदी नयन होता. नयनने चेंडू फेकी केली आणि फक्त सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने धावपलकावर धावा, 2 गडी बाद 11 धावा लागल्या. दुसरं षटकामध्ये आत्तापर्यंत 2 चौकार जरूर आलेले आहेत. आता मात्र स्वप्नील शेंद्रे ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली आहे तोच फलंदाज स्ट्रायकिंग गेला आहे. त्याच्यासाठी मात्र ऑन साईडला आता क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्क्वेअर लेगला एक डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आहे. हा पुलरलेनचा बॉल सुवर्ण संधी होती आणि त्या बॉलवरती एक टोलजंग फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला सीमारेषा बाहेर, आलाय षटकार. या षटकामध्ये कुठेतरी अग्रेसर होताना पाहायला मिळतो आहे टीम गावदेवी नारायण, कारण टीमला आवश्यकता होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि 1 गडी बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र लगेच 7व्या बॉलवरती सुद्धा विकेट संपन्न झाली. 8व्या बॉलपासून आपण पाहिले ना तर 2 चौकार आलेत, एक सिंगल आणि एक षटकार, म्हणजे तब्बल 15 धावा या 4 बॉलवरती आलेल्या आहेत. पुढचा बॉल असेल समोर स्वप्नील आहे, ऑन साईडला खेळलाय कार्पेट ड्राईव्ह. यावेळेस मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहायचा आहे. चेंडू फेकी आले, मात्र खूप वरून चेंडू फेकला, दुसरीचा प्रयत्न सुद्धा होणार. अगदी 3 क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी होते, नशीब तिसऱ्याने पकडला, अन्यथा हा कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. बॉल तेवढा वेगाने फेकला होता. 1 धाव आली, 2 धावा आल्या, 2 धाब्यांनी सांगितलं धावपल जाऊन पोचला आहे तो मात्र 19 धावसंख्येवरती आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 17 धावा. चला टीम मीटिंग नको, उसाडणे संघ प्रत्येक वेळेला आडल करतो आणि इथे वेळ घेत आहे. तुम्ही किती बोला आम्ही करणारच. आयोजकांचं बोलणं काम आहे, माझं टीम आपलं काम करत असते.
प्रत्येक टीमचं वेगवेगळी स्ट्रॅटर्जी असते. ते एक वेळेला एकत्र, कधी कर्णधार एकत्र येतो, कधी विकेट किपर एकत्र होतो. टेनिस विश्वामध्ये हे आपण कितीही मायक्रोफोनवरती सांगितलं तरीसुद्धा शक्य होणार नाही. आता स्ट्रायकिंगला फलंदाज प्रेमनाथ पाहायला मिळू शकेल आणि गोलंदाजीच्या मार्गवर नयन पाटील. ज्या नयनने मागच्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा डिफेंड केल्या, तोच गोलंदाजी मार्गवरती आहे. 15-20 पालांचा रनअप आहे त्याचा. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली. बॉडी टच झाला, जे इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात धोका निर्माण झाला होता आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली गेली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना दुहेरी अंकामध्ये आत्तापर्यंत 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मॅचमध्ये मात्र उसरणे टीम एका बाजूला संघर्ष करते, दुसऱ्या बाजूला पहिल्या ओव्हरमध्ये संघर्ष नारायण टीमचा आपण पाहिला. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठंतरी इनिंग स्टेबल झाली आणि ज्या प्रकारचं क्रिकेट प्रेमनाथ आणि स्वप्नीलनं दाखवलं, त्या मॅचमध्ये मात्र आत्तापर्यंत 20 धावा जोडत असताना पाहिले आपण. पुढचा बॉल नयनचा पुललेनचा भिरकावलाय बॉलला, पायाचं झेल होतोय का, त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. प्रेक्षक राहिला बनून क्षेत्ररक्षक आणि बॉल चालला सीमारेषा बाहेर. येतो षटकार. षटकार आलेत आणि जी नितांत गरज होती टीम गावदेवी नारायण टीमला, आणि तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलपासून मागची मॅच रंगली. 40 धावा त्याने डिफेंड केल्या. आता धावा मात्र चेस कराव्या लागणार आहेत त्या मात्र उसाटणे टीमला, आणि त्यांच्यासाठी टार्गेट सेट करत असताना आतापर्यंत 26 धावा नारायण टीमच्या खात्यावरती लागलेल्या आहेत. पुढचा म्हणजे तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. स्वप्नीलसाठी आडव्या बॅटने खेळलाय, याही बॉलवरती मोठा प्रहार केलाय, चेंडू सीमारेषा बाहेर चाललाय आणि याही बॉलवरती मिळतील 6 धावा. येणारा षटकार स्वप्नील चंद्रच्या बॅटमधून. हे पारितोषिक असणार आहे दुर्गेश पाटील यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आजच्या दिवसामधली ही लगातार 3 षटकार लगावले जातील का? स्वप्नील चंद्रला ती मोठी संधी निर्माण झाली आहे. आता नयनवरती आलेला मोठा दबाव आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावसंख्या 32 वरती आहे. तिसरा षटकार येणार का? 1000 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे. मात्र मॅचमध्ये एक चांगली बॅटिंग टोटल उभी केली आहे आणि पुढच्या बॉलवरती काय असणार? पुललेनचा बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. आलाय तिसरा षटकार आणि टीमचे पॅकर्स दुर्गेश पाटील यांच्या वतीने लावण्यात आलेल्या 1000 रुपयाचं पारितोषिक आज तिसऱ्या मॅचमध्ये मात्र पटकावत असताना स्वप्नील चंद्रने ठोकले हे 3 षटकार. आपल्या टीमसाठी मोटिवेशन करणारे हे पारितोषिक आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोचली आहे 38 वरती. याच गोलंदाजाने 12 धावा डिपेंड केल्या. त्याच गोलंदाजावरती हल्ला आणि या वेळेला बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. मॅच मध्ये आपण बॉडी लँग्वेज पाहतोय उसाडणे टीमची यस बॅटकटच्या स्वरूपात. या धावा मिळतील 4 स्वप्नील चंद्रीला आणि टीम नारायणला. आपण पाहतोय या 4 धावा आणि मागच्या 18 धावा तब्बल 22 धावा 4 बॉलवरती घेतल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती सिंगलवाली ती आणि त्यानंतर मात्र आपण धावांचा बडीमार पाहतोय. धावांचा पाऊस अक्षरशः पारला गेलाय. पुढचा बॉल नयनचा स्वप्नीलसाठी सुवर्ण संधी. चौकारानंतरचा हा षटकार. या 5 बॉलचं आपण समीकरण आणि विश्लेषण पाहिलं तर तब्बल 28 धावा ठोकल्या गेल्या या 5 बॉलवरती आणि त्याही स्वप्नील चंद्रच्या बॅटमधून आल्या. पहिल्या षटकात फक्त 2 धावा, त्यानंतर धावा झाला 19 आणि त्यानंतर तब्बल झाल्या 48 धावा.
धावांचा आपण वेग पाहिला तर अतिशय वेगाने अगदी 5व्या गेअरमध्ये स्टार्टअप करत असताना स्वप्नील चेंद्रने ठोकलेल्या ह्या 28 धावा आणि त्या अगोदरच्या आलेली सिंगल आता मात्र स्ट्राईक असेल ती मात्र प्रेमनाथ गोवारीच्या खात्यामध्ये प्रेमनाथ आजारी आणि गोलंदाजीला आलेला आहे प्रेम पाटील गोलंदाजीच्या मार्गवर आरती आता पाहायला मिळतोय. 48 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल असेल चौथ्या षटकामधला प्रेमनाथचा सुद्धा हा जोरदार प्रहार. आता मात्र चेंडू अडवला जातोय आणि या बॉलवरती विकेट संपन्न होत असताना प्रेमनाथ आजारी मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मयूर दाखल झालाय. कतोर फलंदाज आहे मैदानामध्ये. प्रेमनाथने केलेली सुरुवात आपण पाहिली आहे आणि त्यानंतर मात्र स्वप्नीलने त्याच्यावरती कळस चढवला आणि अगदी आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट संपन्न केली. लगेच मॅच स्टार्ट करायची आहे फलंदाजांना. आम्ही विनंती करत आहोत कारण तुम्हाला नंतर या काळोखामुळं गैरफायदा होऊ शकतो आणि त्याच्याचमुळे इथून मात्र लगेचच सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय. 5 बॉल अंतिम शिल्लक आहेत. 48 धावा धावपलकावरती आहे. टार्गेट सेट करणारे हे 5 बॉल. समोर पुन्हा एकदा प्रेमच्या मयूर पाहायला मिळेल. मयूरचा फटका चांगला आहे. उंची जास्त तेवढंच अंतर मात्र गाठलं गेलंय आणि बॉल झाला छूम अंतर. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला येतो षटकार. हीच ती गोलंदाजी आहे का ज्या गोलंदाजीने बाळे संघाला 40 धावा संख्या करू दिल्या नव्हत्या. त्याच गोलंदाजीवर हा प्रतिहल्ला चढवताना नारी संघाचे फलंदाज दिसत आहेत. वेट केला थोडासा. चपराक लागवायची होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धावा झाल्या तब्बल 54 धावा झाल्या. पहा 2 धावा पहिल्या ओव्हरमध्ये झाल्या. असं वाटलं की शेवटची मॅच कमी धावसंख्येची होतो की काय. मात्र स्वप्नील आणि त्यानंतर मयूरने चढवलेले हल्ले इथे मात्र झेल उडालाय. सहज सपा झेल पकडला जातोय यशच्या माध्यमातून आणि दुसरी विकेट संपन्न होत्या. या षटकामध्ये चेंडू शिल्लक असताना जाता 2. बाकी असणार आहे. 54 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. एक चॅलेंजिंग टोटल इथे उभे केले खरं तर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यानंतर नारायण टीमसुद्धा विचारात पडली होती की आता 3 षटकांमध्ये किती धावा येणार. मात्र लगेचच जो स्टार्टअप घेतला आणि तिसऱ्या ओव्हरमधल्या ज्या 29 धावा होत्या त्या कुठेतरी उसाडणे टीमसाठी या ठिकाणी मोठी टोटल उभी करण्यासाठी, मोठे चॅलेंजिंग टोटल उभी करण्यासाठी त्यांच्यासमोर नारायण टीमने केलेली ही धमाकेदार फलंदाजी आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रेमचा आहे. आल्या मात्र चांगला स्ट्रोक कव्हरच्या वरून या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटला ढकललाय बॉलला. एका टप्प्याने चालला सीमारेषा बाहेर. झाल्या धावा 58. पाहिला त्याने क्षेत्ररक्षाची व्यूहरत्ना पाहिली आहे. बॅकफूटला जाऊन पंच केला आणि त्या बॉलवरती मात्र 4 धावा बसूल केला. 58 धावा लागलेल्या आहे. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. इथून मात्र वैभव पाटीलच्या बॅटमधून कोणता फटका येणार. त्याच प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक तिथे आला आता विकास बॅकवर्ड पॉईंटला आणि तिथून मात्र सिंगल पूर्ण झाले. दुसरी सुद्धा पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न करत असताना टोटल लागली धावसंख्येवरती तब्बल 60 धावा. कोणी विचारही केला नसेल की पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि त्यानंतर टार्गेट सेट करत असताना 60 धावा लागल्या आणि टोटल टार्गेट चेस करावं लागणार आहे. ते मात्र तब्बल 61 धावांचं टीम समोर असणार आहे VRCC उसाटणे संघ. 61 धावांचं टार्गेट आहे. बॅट अँड बॉलमध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळू शकेल. संघ कोणताही जिंको ट्रॉफी उसाटणे किंवा नारायण संघाच्या गावामध्ये जाणार आहे हे मात्र आपण बाकीत नक्कीच वर्तवू शकतो. आणि त्याच दरम्यान आजच्या दिवसामध्ये
मी तुर्तास थांबतो. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे समालोचक मित्र साहेबू भंडारी यांना, आणि उद्या आपण पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये भेटूया. तोपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर थँक्यू भरत सर. नक्कीच नक्कीच. तर विकेट हॅट्रिकसाठी देखील बक्षिसं लावली जातात. 0 ॲज अ पॅकर गावदेवी नारायण टीमचे दुर्गेश पाटील सध्या तरी मंचावर येते आहेत, आणि एक हॅट्रिक संपादित केली आहे स्वप्नील शेंद्रेने. मोठी धावसंख्या मागील मॅचमध्ये देखील दुसऱ्या फेरीमध्ये नारायण संघ क्रिशा 11 ब्राह्मण करोलीच्या विरोधात खेळत असताना 84 धावा माझा निसटता विजय त्यांना मिळाला होता. तिथे 80 धावा क्रिशल ब्राह्मण करोली टीमने देखील बनवल्या होत्या. आणि इथं 61 लक्ष आहे. खेळ पास करायचा टीम नारायण संघाला देखील सूचना येतात दोन्ही टीमला. बॉल द्या आणखी. तर नक्कीच खूप चांगली मॅच पाहायला भेटेल, कारण दोन्ही टीमने 2-2 सामने जिंकलात. आणि या रेग्युलर क्रिकेटमधली स्वर्गीय गणेश शेट स्मृती चषकातील पहिली सेमीफायनलची मॅच, उपांत्यफेरीची लढाई, मैत्रीपूर्वक लढाई नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आसपासचे दोन संघ आणि होम ग्राउंड आहे खऱ्या अर्थाने VRCC उसाटणेची आघाडीची जोडी मैदानावरती. हे मोठं लक्ष पेळण्यासाठी मैदानावरती येत आहेत. ॲज अ ओपनर म्हणून समीर पाटील आणि विकास पाटील आघाडीची जोडी मैदानावरती. आणि पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम गावदेवी नारायण कोणत्या गोलंदाजाचा वापर करेल हे देखील पाहणे योग्य असेल. मॅच चांगली पाहायला मिळेल. मोठा लक्ष आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये 62 धावांचं टार्गेट हे मोठं टार्गेट मानलं जातं. मात्र मॅच आहे, आणि सांगायचं तर टीम उसाटण्याचं हे होम ग्राउंड आहे. सतत प्रॅक्टिस आहे त्या टीमची या खेळपट्टीवर, आणि या होम ग्राउंडवरती ही रेग्युलर क्रिकेट स्वर्गीय गणेश शेंद्रे स्मृती चषकातील सेमीफायनलचा मॅच, पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये आपण 40+ संघ पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. आता सध्या तरी ही मॅच चांगली आहे. 61 टार्गेट आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विक्की माने तयार आहे. पहिला चेंडू विकासासाठी बॅकफुटला खेळायचं होतं मागे मात्र, आणि इथे मात्र समीर पाटीलला टार्गेट केलं होतं. पहिला चेंडू बॅटचा कडा घेऊन मागे गेला होता. ते मात्र बॉल आलाय डॉट. विक्की माने मागील मॅचमध्ये थोडासा महाग ठरला होता आणि बॉन्डही झाला होता. 2 बिमर चेंडू फेकले होते त्याने अपेक्षा, आणि तिथनं त्या दंडितही केला होता. तोच विक्की माने माझा संघातील मोठा गोलंदाज आहे सध्या तरी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विकास पाटीलसाठी हा चेंडू होता. बीट झाला विकास. मात्र समीरने लिडिंग ऑफ द फ्रंट ही जबाबदारी का घेतली नाही, स्ट्राईक आपल्याकडे का घेतली नाही. मोठा लक्ष आहे. टार्गेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 18 ते 20 धावा जमवायच्या होत्या, कारण लक्ष मोठं आहे तुमच्यासमोर. 61 धावांचा डोंगर आहे, आणि डोंगर हे सफर मोठं आहे. या धावा तुम्हाला बनवायचे असेल तर चेंडूचं सफर हवाई यात्रेतच करावं लागेल. विकास यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. अलाउन दी कार्पेट घरंगळत चाललाय. मग तो दूरवरनं नारायण टीम ही मॅच अशी सोडणार नाही. वाऱ्याच्या वेगाने गेले सर्कलमधून क्षेत्ररक्षक डी बॅकवर्ड्सकडे, आणि तिथे चेंडूला उचलून फेक केली गेली. तोपर्यंत धावा मिळतात 2. स्वतःचा अकाउंट स्वतःबरोबर टीमचं देखील अकाउंट ओपन होतं. ही स्थिती होती पहिल्या षटकात मॅचच्या पहिल्या डावात. आता फर्स्ट इनिंग पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या. काय गोलंदाजी, आणि काय गोलंदाज आहे तो. मलंगड परिसरातील एक वेगवान गोलंदाज कसा असावा हे देखील त्या गोलंदाजाने दूरवरनं खेळायचं होतं. विपॉन आता मात्र स्वेअर दर्शवत आहेत. खराब बॉल, अंपायर सिग्नल, वाईट बॉल. एक धाव कुठूनही येवत सध्या तरी टीम उसाटणे संघ
धावा बनवायच्या आहेत आणि धावा कशाही हे होत, धावा बनणे महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. तर विकी माने खराब चेंडू आलाय, आपण एकने पुढे सरकेल. नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे. स्ट्राईक हँडमध्ये स्ट्रगल करताना थोडासा विकास, हाही चेंडू सोडून दिला, मात्र आत्मविश्वास चुकीचा आहे. एसटी उघडून गेला, डांटी गुल पहिला दे धक्का. यावेळेस मात्र विकास पाटील बॅक टू द प्रविलियन, लागलेला पहिला दे धक्का VRCC उसाटणे टीमला. नक्कीच अजूनही काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा पाहतोय आपण धावफलकावरती, स्कोर कार्डवरती 3 धावा. मॅच मात्र मॅचचा दुसरा डाव आणि पहिला डाव हाही फरक होतो. मात्र समीर पाटील आहे नॉन स्ट्राईक एंडला, जोपर्यंत समीर विकेटवरती आहे तोपर्यंत ही मॅच अशी सोडणार नाहीये. समोर ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि विक्की हजारे चेंडूला उचलतोय ॲज अ ओपनर. पण दिली मात्र विकीचं या मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली. मात्र क्षेत्ररक्षण चोख केलं गेलंय, तुला उचलफेक एका क्षणात, तोपर्यंत धाव मिळतोय. एकेरीने फरक पडत नाहीये टीम नाहरेन संघाला. मात्र इथनं एकेरीने फरक पडेल तर फक्त VRCC उसाटणे टीमला. समीर पाटील प्रथमतः स्ट्राईक हँडला. विकी मानेचा हा चेंडू समोर, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड विकेटचे, बीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न दाखवलाय त्याने 2 धाबा स्वीकारत असताना, आणि 2 धाब्याने धावफलक पुढे सरकतं. सध्या या चेंडूवरती डिफेन्सच केलंय समीर पाटीलनं. मात्र येणारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचा षटक होता, मात्र धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5, गडी देखील 6 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. ते मात्र विकी माने चांगली गोलंदाजी करतोय. विकासला देखील पात केलं, यश देखील मिळालंय विकी मानेला. इथे मात्र येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या त्या जवळजवळ 55 धावा. लक्ष कठीण आहे, मात्र महाग म्हणता येणार नाही, कारण धावा बनतात या ग्राउंडवरती, धावा बनतात हेच मात्र मनाची, आणि होम ग्राउंड आहे सध्या तरी, हेच मात्र काम करावं लागेल समीर पाटील. आणि दुसरा फलंदाज आपण बघतोय बन डाऊन साठी रोशन हजारी. आपण पाहू शकतो गोलंदाज खूप सुरेख आहे, काही गोलंदाजी केली आहे मागील तिन्ही मॅच. समोर दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, संघर्ष आहे हा दर्शवणारा चौकार. मॅच खूप चांगली पाहायला मिळतो सध्या तरी. आपण जर बघितलं गेलं तर या मॅचला अशी सोडणार नाही हे रोशन दाखवत असताना, बॉलिंगमध्ये नाही तर बॅटिंगमध्ये देखील मी ते काम करू शकतो. आणि हे तर चौकार, फुल टॉस होता, बॉलर समोर घळंगळत, दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, पुढे सरकलाय, दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे समीरचं. हा म्हणताना रोशन आलाय, ही मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मात्र या षटकात तुम्हाला धावा जास्त इन्व्हेस्ट करायचे आहेत रोशन, मोठे आसमान दाखवावं लागेल चेंडूला, कारण तुम्हाला 18 चेंडूमध्ये 55चं लक्ष वाचलं होतं. इथनं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती एकंदरीत 6 आल्यात, मात्र आणखी धावा यावं लागतील. 17-18च्या अस्किन रनरेटी तुम्हाला बनवायच्या आहेत सध्या तरी. आणि ही मॅच मात्र आपल्याला चांगली पाहायला भेटतो, कारण VRCC टीम संध्याकाळचा सत्र नक्की आहे. मात्र संध्याकाळची वेळ जरी असली तरी त्यांचा हा होम ग्राउंड आहे, परिचय अभ्यास या खेळपट्टीचा येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आहे, त्याच्यामुळे ही मॅच चांगलीच पाहायला मिळेल. हो समोर घरंगळत दूरवरनं केरू देवरेने का फरक पडत नाही, थोडंसं फंबल झालं, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षकाला तोपर्यंत धावा मिळतील 2. म्हणजे सध्याच्या धावसंख्येने धावा होण्याच्या पहिल्या 3 मध्ये 10 आल्यात. मॅच चांगली फायटिंग पाहायला मिळतो आपल्याला या षटकात. बाई चांगली फलंदाजी करतोय सध्या रोशन. अवपळक जो स्थिरावला होता, थांबला होता, त्याला कुठेतरी पुढे सरकवण्याचं काम या षटकात केले जातं. हेच फ्रंटवरती फलंदाजी करतोय सध्या रोशन. आजारी, सोमनाथ
दरम्यातील हा चेंडू कलात्मक आहे. फटका दूरवर क्षेत्ररक्षक रेस करेल, मात्र चेंडू टाटा अलविदा करतोय, त्याला निघून जाते बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चौदा आल्यात, सॉरी 12 आल्यात. चांगली फलंदाजी करतोय. काय फलंदाजी केली आहे, म्हणजे एकंदरीत 4 चेंडू फेकले गेलेत. सोमनाथ वरती प्रतिहाल्ले डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. वाटा फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण आहे, काय रोखले गेले, मात्र समीर थांबत नाही. दुसऱ्या साईड निघून आलाय. 2 धावा आणखी इथे मात्र कंप्लीट केले जातात. मॅच चांगलीच पाहायला मिळतो आपल्याला. चांगला संघर्ष देतोय VRCC उसाटणे. मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये लक्ष मोठं आहे, मात्र ते आम्ही सोपं करू हे सध्या रोशन दाखवतोय. ऑन मॅच 13 बॉल मध्ये 41 धावा. लक्ष कठीण आहे, मात्र अवघड नाहीये. 13 बॉल 41 मॅच वाजते. इथे येणारा चेंडू या मॅचचा कदाचित निर्णायक चेंडू असावा. सोमनाथ फिंगर मात्र उंच गेलाय. दूरवर क्षेत्ररक्षक जज करतायत. टिपलाय झेल, संपलाय फलंदाज रोशन हजारीचा खेळ. रोशन मैदानाच्या बाहेर. लागलेला दुसरा धक्का टीम VRCC उसाटणेला. उद्या 40+ मॅचेस आपण अशा पद्धतीने होणार आहेत. पहिला मॅच असेल जे बोले क्रिकेट संघ नेवालीच्या विरोधात बुरदुल कुमार श्रवण 11 बुरदुल. त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल जय हनुमान उसाटणेच्या विरोधात स्वर्गीय भगवानदादा प्रतिष्ठान चिरड. आणि त्याच्यानंतर तिसरी मॅच जय काळेश्वर आंबेच्या विरोधात अभिदादा प्रतिष्ठान मांगरुळ. आणि चौथा मॅच असेल आयुष्य 11 काकडवालच्या विरोधात उर्मिला प्रतिष्ठान वसार. हे 4 सामने पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे 8च संघ खेळतील. त्याच्यामध्ये दुसरा सामना आंबे आणि मांगरुल या 2 टीमला दुसरा सामना खेळायचा. लक्ष असू द्या. आंबे मांगरुल नक्कीच तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल तर आंबे आणि मांगरुल या दोन्ही टीमला तिसरा मॅच आहे तुमचा, तो तुम्हाला दुसरा खेळायचा आहे. मयूर आलाय, मयूर मात्रे ओद विकेट. पहिला चेंडू खोदून काढलाय. या चेंडूला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का. फास्ट रनिंग बिटवीन विकेट जोरात आहे. दोघांचा तालमेल जमलं जातं, मात्र 2 धावा इथे थांबत नाहीयेत. 2 धाव्याने धावपळ पुढे सरकतोय. 1 डाऊन साठी यश आलाय मैदानावरती, सेकंड डाऊन साठी. मात्र या षटकाला समीर पाटील ही मॅच बनवायची असेल तर लक्ष कठीण आहे. तुम्हाला समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलतोय. येणारे 11 बॉल बनवायच्या धाबा 39 धाबा. 11 बॉल 39 धाबा. काय मॅच आहे, मात्र इथनं 2-3 टोले आले मॅच बनू शकतो. संध्याकाळचा क्लायमेट आपल्याला पाहायला भेटतो. सध्या तरी अंधार पडत चाललाय, मात्र समीर पाटील आपल्यावरती विश्वास कायम ठेवतो. 6 वाजून 1 मिनिट झालाय. उडवलाय चेंडूला. उंच गेलाय आणि वर गेलाय. वाचवलाय की काय पाहावं लागेल. इथे मात्र तोपर्यंत धावा किती जमा करतील हे महत्वाचं आहे. 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि हा चेक करायचा आहे. सध्या तरी हा चेक करावा लागेल. कॉल आहे पण प्रेक्षक वर्ग आहे मागे. काय असेल ते निर्णय आपण देखील द्या. वाचवलाय षटकार की षटकार आहे. 3 धावा आहेत. अडवला गेलाय बॉल बाउंड्री लाईन वरनं. हे 2 वेळा झाले. एक तिथे षटकार एक्स्ट्रा कव्हरला देखील अडवला आणि इथे देखील अडवला. आणि मीच 6 धावा वाचवल्या गेल्यात. एकंदरीत 6 ते 8 धावा. नक्कीच वैभव ओढ आणि गोल वेगवान चेंडू. मयूर मात्रे यावेळेस बिग विकेट डाऊन. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. गोल्डन रनचा शिकार बनतोय यावेळेस, मात्र यश मैदानाच्या बाहेर.
प्रेम आलाय. 3 डाऊन साठी मिडल ऑर्डर चालू झाले. मात्र पण बघितलं गेलं तर समीर पाटील सर सेनापती आहे टीमचं, तग धरून आहे. मात्र ही मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे या षटकात आणि फक्त 5 धावा. त्या समीकरण बदललंय. 9 चेंडू 36 धाव म्हणजे नितांत 1-2 मोठे आसमानी टोळे म्हणजे षटकार यावंच लागतील. 9 बॉल 36 समीकरण. मयूर प्रेमसाठी बॅट टू द बॉलर, फॉलो थ्रो मध्ये इथे धावबाची दाट शक्यता आहे. यस, आणखी एक तू चल मै आया. इथे मात्र प्रेम देखील माघारी परतोय. मोठं लक्ष झेपत असताना टीम उसाटणे थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतो. फलंदाज बाद. इथे मात्र आज थोडीशी फसली आहे. मात्र मॅच बनू शकतो. 8-36 समीकरण. वेगवान चेंडू आणि काय कॅरी केलं जाते यष्टीमागी चेंडूला. चेंडू रोखलं गेलं. मात्र वाईट बॉल आहे ना. यस, वाईट बॉल आहे. समीकरण बदलताना 8-35. एखादा मोठा फटका समीर पाटील मध्ये देखील क्षमता आहे. 6 पैकी 5 4 षटकात ठोकू शकतो. मात्र इथनं एखादा फटका येणं हे VRC उसाटणे टीमसाठी अगदी सोन्याहून मोलाचा आहे. उल केलाय. लॉंग स्टॉपला कोणी नाही. एका टप्प्याचा आसरा घेत चेंडू जातोय निघून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलतोय. काय मॅच आहे. इथे मात्र येणारे 7 बॉल 31 धावा. येणारा चेंडू षटकाराला तर 6-25 पाहायला मिळेल. ओहो, ऑन ड्राइव्ह पॉवरफुल अँड सक्सेसफुल. आसमानाला मानवंदन देणारा ही मॅच जिवंत आहे हे दर्शवणारा षटकार. 6-25 समीकरण येऊन ठेपतोय. मॅच खूप चांगली आहे. मात्र यावेळेस फलंदाज स्ट्रायकरला समीर पाटील असेल. टीमचा सेनापती आहे. लीडिंग ऑफ दी फ्रंट ही जबाबदारी नक्कीच स्वतःवरती आली आहे. 6 पैकी 4 चेंडून आसमान दाखवायचं आहे. मॅच बनू शकतो. मात्र इथेच अगेन्स्ट गावदेवी नारायण टीम 6 पैकी 3 चेंडू चांगले फेकायचे आहेत. काय मॅच आहे. टीम क्रिशाल वेळ बघून का टीम नारायण. चला आपण खेळ फास्ट खेळायचा आहे. फलंदाज तयार आहेत. आपण जास्त वेळ घेऊ नका. फील्ड सेट करायचा आणि आपला एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. आयोजकांच्या सूचना आहेत. आपण ऑर्गनाइज टीम आहेत. लक्ष असू द्या. फास्ट खेळायचा आहे. शेवटचे निर्णायक 6 चेंडू धावा बनवायचे आहेत. 25 आघाडीचा समीर पाटील तक धरून आहे विकेटवरती. येणारे 6 चेंडू 25 म्हणजे पहिले 2 बॉल भरपूर काही सांगून जातील टीम VRC उसाटणेला. जर ते चांगले आले तर देऊन जातील विजयाचे स्वप्न गावदेवी नारायणला. काय मॅच आहे. रंगधुमाळी आपल्याला पाहायला भेटतं. निर्णायक 6 चेंडू शेवटचे 6 बॉल 25 समीर स्ट्राईक एंडला आहे. आणि गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज ओमकार पाटील. ओमकार की समीर. मॅच रफ अँड टफ कारण समीर सेट झालाय आणि आपल्या खेळपट्टीवरती हे अधिराज्य आपलं स्वराज्य कायम टिकवेल का. ही लढाई मैत्रीपूर्व नक्की आहे. मात्र विजयासाठी संघर्ष करावाच लागतो. समीरवरती आज अशा अपेक्षा पाठीराख्यांच्या टीम उसाटणे संघाच्या सर्व खेळाडूंच्या देखील आहेत. मात्र अगेन्स्ट ओमकार पाटील ओ द विकेट. पहिला चेंडू आउटसाइड ऑन सॉम. दॅट इज वाईट बॉल. अंपायर सिग्नल खराब दर्शवतोय. ऑप्शन वाढले. समीकरण बदलले. 6-24 म्हणजे 6 पैकी 4 समीर की ओमकार. येणारे बॉल या मॅच खूप मोठे बॉल आहे कारण सध्या तरी विचार केला तर समीकरण बदलले. येणारे 6 चेंडू बनवायचे 24 धावा. रफ अँड टफ मॅच. हा चेंडू बीट झालाय पाहायचा आहे. दॅट इज वाईट बॉल. आत्मविश्वास समीर पाटीलचा होतो. होय, हाही वाईट बॉल आहे.
इथे मात्र ओमकारचे बॅक टू बॅकचा दुसरा अतिरिक्त चेंडू आलाय. मात्र ओमकार एक वेगवान गोलंदाज आहे. वाईट किती जातील हे महत्वाचं नाही, मात्र मोठे टोले आले तर मॅच बसेल हे महत्वाचं आहे. हेच काहीतरी कानमंत्र देत असताना सिली मिड ऑफ मरून जबल डबल. यावेळेस मयूर मात्रे 1-2 डॉट बॉल मॅच आपल्याकडे येईल. मात्र वाईट किती जातील हे सध्या महत्वाचं नाही. मात्र समीर पाटील ठोकेल का? हा षटकार उडवला, उंच गेला आणि सीमारेषेवरती शस्त्रक्रिया जज करतोय. टिपलाय झेल, शेवटी संपलाय. समीर पाटील या खेळाडूचा खेळ. समीर पाटील मैदानाच्या बाहेर. काय मॅच होती, मात्र निर्णायक स्थानाला समीर पाटीलने नाराज केलेला. हाडलक पाहिजे मात्र इथनं क्रिकेट खेळ आहे, कारण नारायण टीमचा विचार केला तर सध्या गावदेवी नारायण टीमची गोलंदाजी आणि फलंदाजी नॉट फॉर्मात आहेत. ओ बॅटचा खडा घेऊन लिडिंग एज मागे क्षेत्ररक्षक शॉट लेगला तयार आहे. झेल सुटलाय मात्र धाव मिळाली. एक दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये. आत्मविश्वास दाखवलाय. हे आधी विक्रम असेल. येणारे 4 बॉल 22 मॅच बनू शकतो. 3 षटकार 1 चौकार 1 चौकार 3 षटकार षटकार चौकार षटकार षटकार. समीकरण समोर आहे. काय मॅच आहे, रंगतदार लढाई. येणारा चेंडूवरती मोठा फटका यावंच लागेल. 4 बॉल 22 ची मॅच. चांगली मॅच पाहायला भेटते आपल्याला आजच्या दिवसातील अंतिम लढाई. वेट केले, सोडून तर दिले, पाहायचं आहे. चेंडू चांगला आहे हे अंपायर दर्शवत असताना हा डॉट बॉल आलाय. प्रेशर वाढलाय. समीकरण बदलताना बघतोय आपण. 3 बॉल 22. हा मात्र कठीणच झालंय. ओमकार त्याच्यावरती भरोसा दाखवला होता सांघिक टीमनं आणि या भरोशाला पात्र ठरलाय. 3-22. हा चेंडू लिडिंग गेस फसली, पुढे सरकली आहे आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाज आहे खेळ. आणि आज बरोबर ही मॅच ही कुठेतरी निसटताना VRCC टीमच्या हातातनं. मध्ये मॅच चांगली होती. समीर पाटीलवरती जी जबाबदारी होती त्याचा समीरने 1-2 षटकार टोकायला लावले, तग धरून होता शेवटपर्यंत विकेटवरती. आज अशा अपेक्षा होत्या. मात्र संध्याकाळचं सत्र ह्याच मात्र दुपारच्या वेळात तो षटकार गेला असता. ओहो उशिराने खेळले फलंदाज, खूप उशिराने खेळला आहे. त्यावेळेचा ही मॅच गावदेवी नारायण टीमच्या बाजूने झुकत असताना पूर्णपणे. आणि आजच्या दिवसातील सेमीफायनल थोडीशी का होईना मात्र रंगत धुमाळी आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक षटकामध्ये ओमकारने चांगली गोलंदाजी केली आहे. अतिरिक्त चेंडू फेकले मात्र त्याच्यानंतर मोठ्या फटक्यापासून वंचितही ठेवले फलंदाजांना. आणि निर्णायक बॉल वेगवान फेकलाय. चांगला चेंडू आला आणि आपण पाहू शकता हार्डलक बॉयज टीम VRCC उसाटणे तर देखील सेकंड करायचंय, कारण दोन्ही मैत्रीपूर्व लढाई होती. आणि ते मात्र आजचा दिवस गाजवला खऱ्या अर्थाने गावदेवी नारायण टीमने. पुरस्कर्ते आपण पाहू शकता मंचावरती दुर्गेश पाटील. हास्य मी वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो. आणि उद्याची मॅच